मुंबई उच्च न्यायालय लिपिक पदाची तुम्ही तयारी करत आहात. परंतु मित्रांनो, जी काही महत्त्वाची टायपिंगची परीक्षा आहे, तर टायपिंगच्या परीक्षेमध्ये काही महत्त्वाचे नियम्स आहेत, काही महत्त्वाच्या गोष्टी आहेत, जे की तुम्हाला माहीत नाही. त्याच्यामुळे तुमची ही पोस्ट जी आहे, ती पोस्ट राहून जाते आणि टायपिंगमध्ये तुम्ही फेल होता. तर आजच्या या व्हिडिओमध्ये काय महत्त्वाच्या गोष्टी आहेत, की प्रॅक्टिस करत असताना तुम्हाला त्या गोष्टी लक्षात ठेवून प्रॅक्टिस करायची आहे आणि जेव्हा तुम्ही फायनली टायपिंगची एक्झाम देता, परीक्षा देता, तर परीक्षा हॉलमध्ये कोणत्या गोष्टीची काळजी घेतली पाहिजे आणि कशा पद्धतीने परीक्षा ही दिली पाहिजे, जेणेकरून आपल्याला 20 पैकी आउट ऑफ मार्क मिळाले पाहिजे. तर यासाठी काही महत्त्वाच्या टिप्स आहेत, महत्त्वाच्या गोष्टी आहेत, जे तुम्हाला लक्षात ठेवावे लागणार आहेत आणि त्यानुसार तुम्हाला टायपिंगची तयारी करावी लागणार आहे. तर त्या गोष्टी आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. या अगोदर मित्रांनो, उच्च न्यायालय लिपिक या पदाची तयारी करत आहात, तसेच शिपाई या पदाची तयारी करत आहात. तर त्यासाठी आवश्यक असणारा महत्त्वाचा कंटेंट्स ऑथेंटिक आपण तयार केलेले आहे. त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. त्या ठिकाणी जाऊन तुम्ही डाउनलोड करू शकता. यामध्ये मुंबई उच्च न्यायालय लिपिक या पदासाठी ऑनलाईन टेस्ट सीरीज आहेत. तसेच ऑफलाईन पीडीएफ म्हणजेच क्वेश्चन सेट देखील आहेत. दोन्ही तुम्ही बाय करा आणि त्याची चांगल्या पद्धतीने तयारी करा आणि शिपाई या पदासाठी सुद्धा क्वेश्चन सेट आहे, त्या ठिकाणी तुम्ही घेऊ शकता. तर तुमचा जास्त वेळ न घेता मित्रांनो, आपण आपल्या मुख्य व्हिडिओला सुरुवात करूया. तर सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे टायपिंगमध्ये तुमचं जर सिलेक्शन घ्यायचं असेल, तर तुम्हाला 20 पैकी 17 ते 18 गुण तुम्हाला घ्यावे लागणार आहेत. तेव्हा जाऊन कुठं तुमचं सिलेक्शन या ठिकाणी होऊ शकते. का मी सांगत आहे? कारण की सध्या आहे 37,000 प्लस कॅन्डिडेट्स पात्र झालेले आहेत लेखी परीक्षेसाठी. त्याच्यामुळं तुमचं जे काही मार्क घेण्याची कॅपॅसिटी आहे, तुमची जास्त असणे अत्यंत आवश्यक आहे. हा पहिला पॉइंट्स आहे. त्याच्यानंतर दुसरी महत्त्वाची गोष्ट आहे, तुम्ही टायपिंगची एक्झाम देणार आहात, तयारी करत आहात. तर त्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे? तर त्यासाठी मित्रांनो, तुम्ही जी प्रॅक्टिस करत आहात, ती प्रॅक्टिस तुम्हाला सकाळी 2 अवर्स आणि सायंकाळी 2 अवर्स अशा पद्धतीने 4 तास तुम्हाला कंपल्सरी टायपिंगची प्रॅक्टिस तुम्हाला सध्या तर करावी लागणार आहे आणि त्यामध्ये 10-10, 15-15 मिनिटाचा तुम्हाला एक पॅसेज झाल्याच्यानंतर 10 ते 15 मिनिटाचा गॅप द्यायचा आहे. त्याच्यानंतर तुम्हाला प्रॅक्टिस करायची आहे. तुम्ही जर म्हणत असेल आताच प्रॅक्टिस करायची का? हो, आताच प्रॅक्टिसला सुरुवात करा आणि तुमची अंतिम निवड तुम्ही पक्की करून ठेवा. कारण कॉन्फिडन्स लेव्हल तुमचा हाय लेव्हलचं असते. त्यावेळेस तुम्हाला कोणतीही प्रॉब्लेम येणार नाही. म्हणजेच प्रत्येक पॅसेज जे काही आपण पी-डी-एफ दिलेले आहेत पॅसेज ते घ्या आणि हार्ड कॉपी घेऊन त्याची प्रॅक्टिस करा आणि प्रत्येक एक पॅसेज टाइप करायचा आणि त्यामध्ये 10 ते 15 मिनिट्स गॅप द्यायचं. पुन्हा दुसरा पॅसेज, पुन्हा तिसरा पॅसेज अशा पद्धतीनं तुम्हाला पॅसेज टाइप करायचे. सलग जर तुम्ही टायपिंग करत असाल, तर जेवढी काही प्रॅक्टिस झालेली आहे ते सुद्धा तुमची वाया जाते. कारण की तुमचं माइंड लेव्हल काम करत नाही. त्याच्यामुळे गॅप देऊन तुम्हाला प्रॅक्टिस करायची. कंटिन्यू प्रॅक्टिस करू नका. आणि यामध्ये प्रॅक्टिस करत असताना दुसरा महत्त्वाचा पॉइंट्स आहे किंवा मुद्दा आहे ते म्हणजे बॅक पेस. बॅक पेज तुम्हाला मित्रांनो यूज करायचा नाही. कारण बॅक पेज जर तुम्ही यूज केले तर 0 मार्क्स तुम्हाला त्या ठिकाणी मिळतात. त्याच्यामुळे हायकोर्टला तर कंपल्सरी बॅक पेज यूज करायचं नाही. बॅक पेजवर तुम्हाला चिकटपट्टी लावायची आहे आणि डायरेक्टली तुम्हाला प्रॅक्टिस करायची आहे विदाऊट बॅक पेज. आणि टायपिंगची तयारी करत असताना घरी व्यवस्थित तुम्हाला स्लोली काय करायचे, सुरुवातीला पॅसेज टाइप करायचे. त्याच्यानंतर वाढवत तुमची स्पीड ऑटोमॅटिकली स्पीड वाढते आणि स्पीड वाढत असताना तुम्हाला कळणार सुद्धा नाही की तुमची स्पीड कधी वाढलेली आहे. आता जर 20 ची स्पीड असेल तर काही दिवस तुम्ही प्रॅक्टिस नियमित केल्याच्यानंतर तुम्हाला लक्षात येईल की तुमची 40 ची स्पीड झालेली आहे. म्हणजे हळूवारपणे या ठिकाणी तुमच्यामध्ये बदल होतो. फक्त त्याला प्रॅक्टिस ही कंपल्सरी असणं अत्यंत आवश्यक आहे. त्यानंतर आता हे सर्व गोष्टी झाल्या टायपिंगसाठी. त्यानंतर मुख्य आहे तुमचा आत्मविश्वास. आत्मविश्वास तुमचा चांगला असला पाहिजे, तरच तुम्ही या ठिकाणी टायपिंग परीक्षा पास होता, अन्यथा तुम्ही पास होणार नाही. त्याच्यानंतर अजून एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे आहे की कीबोर्ड तुम्ही मी जे काही कीबोर्ड दिलेले आहे, उल्लेख केलेला त्यासाठी खास व्हिडिओ तयार केला होता. ते कीबोर्ड तुम्ही बाय करा आणि त्या ठिकाणी त्या कीबोर्ड्सवर तुम्हाला प्रॅक्टिस करायची आहे. कारण ते कीबोर्ड जर आले तर तुम्हाला कोणताही प्रॉब्लेम येणार नाही फायनली एक्झाम देण्यासाठी. पुढचा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे जी काही टायपिंग आहे मित्रांनो, ती टायपिंग तुमची ओन्ली इंग्लिश होणार आहे. त्याच्यामुळे फक्त इंग्लिशचीच तुम्हाला प्रॅक्टिस करायची आहे. मराठी वगैरे टायपिंग त्या ठिकाणी असणार नाही. त्यानंतर महत्त्वाचा मुद्दा म्हणजे जी टायपिंगची एक्झाम आहे ती मित्रांनो स्वतः कोर्ट घेत असते आणि ही पूर्ण टायपिंगची एक्झाम ही ऑफलाईन पद्धतीने घेतली जाते. त्याच्यामुळे तयारीसुद्धा तुम्हाला ऑफलाईनच करायचं आहे. पी-डी-एफ घ्यायचं आहे. त्याची हार्ड कॉपी काढायची समोर ठेवून तुम्हाला त्या ठिकाणी प्रॅक्टिस करायची आहे. तर मित्रांनो, ह्या जे काही सर्व कंटेंट्स आहे कोर्ट भरती संदर्भामध्ये त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. त्या ठिकाणी जाऊन तुम्ही ते कंटेंट्स मिळवा आणि तयारीला लागा. अजून काही तुमची प्रॉब्लेम असेल तर कमेंट्स बॉक्समध्ये कमेंट्स करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा.